आपल्या हिंदू धर्मात पवनपुत्र हनुमानजींना कलियुगाचा जागरूक देव मानले जाते। हनुमान चालीसामध्ये एक अतिशय प्रसिद्ध ओळ आहे, अष्टसिद्धीनो निधी के दाता असं बरदीन जानकी माता। याचा अर्थ असा की माता सीतेने हनुमानजींना 8 सिद्धी आणि 9 निधींचे वरदान दिले होते। या 8 सिद्धीमुळेच हनुमानजींना अशक्य वाटणारी कार्ये सहज करणे शक्य झाले। या 8 सिद्धी केवळ दैवी शक्ती नाहीत, तर त्या मानवी क्षमतांच्या पलीकडे असलेल्या विज्ञानाचे एक अद्भुत रूप आहे। हनुमानजींना प्राप्त झालेल्या या 8 सिद्धी आणि त्यांचे नेमके अर्थ जाणून घ्या। पहिली आहे अनिमा। या सिद्धीच्या जोरावर हनुमानजी स्वतःचे शरीर एका अणु इतके लहान करू शकत होते। जेव्हा हनुमानजी लंकेत प्रवेश करत होते तेव्हा ते सुरसा नावाच्या राक्षसीने त्यांना अडवले आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला अतिशय सूक्ष्म केले आणि तिच्या तोंडातून शिरून लगेच बाहेर पडले। या सिद्धीचा वापर करून ते कोणत्याही कठीण जागेतून मार्ग काढत असत। दुसरी सिद्धी आहे महिमा। अनिमाच्या अगदी विरुद्ध म्हणजे महिमा। या सिद्धीच्या सहाय्याने हनुमानजी आपले शरीर विशाल करू शकत होते। लंकेत जाताना समुद्रावर जेव्हा त्यांनी स्वतःचे विराट रूप धारण केले होते किंवा जेव्हा त्यांनी सूर्य गिळण्यासाठी विशाल रूप घेतले होते तेव्हा त्यांनी महिमा सिद्धीचा वापर केला। तिसरी आहे गरिमा। या सिद्धीमुळे हनुमानजी आपल्या शरीराचे वजन अफाट वाढवू शकत होते। चौथी आहे लघिमा। लघिमा म्हणजे शरीराला कापसासारखे हलके करणे। या सिद्धीमुळे हनुमानजी हवेच्या वेगाने उडू शकतात आणि कोणत्याही गोष्टीवर वजनाशिवाय चालू शकतात। पाचवी आहे प्राप्ती। प्राप्ती सिद्धीमुळे व्यक्ती कोणत्याही ठिकाणी अदृश्यपणे प्रवेश करू शकतो। तसे जगातील कोणतीही वस्तू क्षणार्धात प्राप्त करण्याची शक्ती यात असते। सहावी आहे प्राकाम्य। या सिद्धीमुळे हनुमानजी पृथ्वीच्या खोलवर किंवा आकाशात कुठेही भ्रमण करू शकतात। कोणतीही इच्छा मनात येताच ती पूर्ण करण्याची ताकद म्हणजे प्राकाम्य। सातवी आहे ईशित्व। ईशित्व म्हणजे ईश्वरासारखे गुण प्राप्त करणे। या सिद्धीमुळे हनुमानजी निसर्गावर आणि इतर प्राण्यांवर आपले नियंत्रण मिळवू शकतात। आठवी आहे वशित्व। वशित्व म्हणजे दुसऱ्याला वश करणे। या सिद्धीच्या सहाय्याने हनुमानजी कोणाचेही मन जिंकू शकतात किंवा शत्रूला पराभूत करण्याची त्यांच्या बुद्धीवर नियंत्रण मिळवू शकतात। इंद्रियांवर ताबा मिळवणे हे देखील वशित्व सिद्धीची फलश्रुती आहे। तरी हनुमानजींना या 8 सिद्धी माता सीतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे प्राप्त झाल्या आहेत। परंतु या सिद्धींचा वापर त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी केला नाही। त्यांनी प्रत्येक शक्तीचा वापर प्रभू श्री रामाच्या कार्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी केला।